आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची आणि मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगरमधील सालार जंग जमीन प्रकरणामध्ये सालार जंगचे वंशज मीर महमूद यांना चौकशीसाठी दाखल करण्यास सांगितलेलं होतं आणि आता ते चौकशीसाठी हजर झालेत। आर्थिक गुन्हे शाखेकडून महमूद यांची चौकशी सुरू आहे आणि एवढंच नव्हे तर मीर महमूद यांच्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी सुरू आहे। मीर महमूद यांच्यासह आणखीन 4 जणांची चौकशी सध्या केली जातेय। तर संपूर्ण प्रकरणामध्ये खासदार भुमरे यांच्या चालकासंदर्भात मात्र अजूनही चौकशी झालेली नाहीये, सध्या थांबलेली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून संदीपान भुमरे यांचं चालक जावेद शेखला जी सालार जंग वंश जे हैदराबादचे आहे त्यांनी 150 कोटी रुपयांची जमीन हिबानामा म्हणजे बक्षीसपत्र करून दिली होती। त्या प्रकरणी हे सगळं आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे आणि या सगळ्या प्रकरणात ही जमीन कशी दिली, कशी मिळाली आणि यांचं नातं होतं काय, या सगळ्या गोष्टींची चौकशी करतायत। मात्र अनेकदा नोटीस देऊन देखील हे जे आहे तर सालार जंग जे मीर महमूद आहे ते उपस्थित राहिले नव्हते। मात्र काल जे आहे तर ते काल देखील त्यांना नोटीस देण्यात आली होती, काल देखील ते उपस्थित राहिले नव्हते। मात्र आज ते आपल्या कुटुंब सहित या ठिकाणी पोहोचलेले। एकूण 5 जण या ठिकाणी चौकशीसाठी पोहोचलेले आहेत। त्यात 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। सोबतच मीर महमूद हे देखील यात सहभागी आहे। आता ते 1 तासापासून ही सगळी चौकशी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात ही सगळी चौकशी सुरू आहे। आणि आता या सगळ्या प्रकरणात जावेदला जी जमीन देण्यात आली होती 150 कोटी रुपयांची, ती जमीन देताना जे आहे तर जावेदकडून सतत दावा करण्यात आला होता की मीर महमूद यांचं आणि आमचं जुनी ओळख आहे आणि त्यामुळेच त्यांनी मला ही जमीन दिलेली आहे। त्यामुळे हे नातेसंबंध नेमके काय आहे या सगळ्या गोष्टींचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखे करत आहे। आणि पहिल्यांदाच आता मीर महमूद जे आहे तर याच ठिकाणी जे आहे तर चौकशीसाठी उपस्थित आहे, कुटुंबीय त्यांचं उपस्थित आहे। त्यामुळे आजच्या त्यांच्या जबाबात नेमकं काय काय गोष्टींचा उल्लेख होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे जावेद शेख जे आहे ज्यांना काल देखील चौकशीला बोलवलं होतं ते काल देखील उपस्थित राहिले नव्हते आणि जी माहिती मिळते आज देखील ते उपस्थित नाहीये। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयात उभा आहे आणि याच ठिकाणी ही सगळी चौकशी जी आहे तर सुरू आहे। आता 1 तास झालेला आहे। मीर महमूद आणि त्यांचं कुटुंब यांची चौकशी केली जात आहे। आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र या प्रकरणाची राज्यभरात चर्चा आहे। त्याचं कारण म्हणजे एका चालकाकडे 150 कोटी रुपयांची रक्कम असलेली जमीन ही फक्त मोफत म्हणजे बक्षीसपत्र करून मिळते। तर थोडंसं थांबवतीये आता थेट